ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतात। आपण सहभागी शेतकरी आहे, बळीराजा आहे, हा संकट काळात सुद्धा शेतावर राबत असतो। आपण सगळे लॉकडाऊनमध्ये घरी बसलेलो होतो, तेव्हा शेतकरी राबत होता, शेतावर काम करत होता, कर्तव्य बजावत होता। आज त्याने आपल्याला साथ घातलेली आहे, आज त्याला गरज आहे, तेव्हा आपण सगळे त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं, त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे। त्याच्यामुळे हा बंद मध्ये सहभागी होताना जनतेनं स्वेच्छा स्वयंस्फूर्तीनं या बंदमध्ये सहभागी व्हावं, ही खऱ्या अर्थानं त्या बळीराजाला हा पाठिंबा ठरेल। हा राजकीय बंद नाही, एक लक्षात घ्या, जरी त्याच्यामध्ये अनेक राजकीय पक्ष उतरले असले, मग विरोधक असतील, काही संघटना असतील, तर आम्ही असं मानतो हा राजकीय बंद नाही, एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा राज्याच्या किंवा संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुकारलेला बंद नाही, तर देशातील शेतकऱ्यांचा आवाज हा बुलंद व्हावा। आणि गेल्या 12 दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर थंडी वाऱ्याची आणि सरकारने सुरू केलेल्या दडपशाहीची पर्वा न करता तो डटून तिकडे उभा आहे, बसला आहे, त्याला समर्थन देणं हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। आणि म्हणून शिवसेनेनं आवाहन केलेलं आहे की स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीनं या बंदमध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता, आपली भावना व्यक्त करावी। मागे पत्र लिहिलं होतं सर्व मुख्यमंत्र्यांना आणि ते स्वतः आता राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेतात। 2010 साली त्यांनी पत्र लिहिलेलं की 2010ची परिस्थिती वेगळी असेल, आताची वेगळी आहे। या संदर्भात स्वतः पवार साहेब हे या देशातले कृषी क्षेत्रातले सगळ्यात मोठे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक समजले जातात, त्या संदर्भात ते खुलासा करते। ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिलं होतं आणि आज ती शेवटी शेतकरी नेता जो असतो हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो। लाखो शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत, तेव्हा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही। त्या दृष्टीनं माननीय शरद पवार यांच्या भूमिकेकडे पाहायला हवं। अकाली दलाचे काल खासदार आले होते आणि त्यांनी बाहेरून म्हटलं की आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली की दिल्लीत या संदर्भातल्या बैठकीला यावं। नाही, त्यांनी असं आहे की देशभरामध्ये अकाली दलाचे नेते, हा निर्णय फक्त अकाली दल घेऊ शकत नाही। आता हा विषय देशव्यापी झाला, आम्ही सगळे इतर सुद्धा देशातल्या प्रमुख पक्षांशी, नेत्यांशी चर्चा करतो आहोत। त्या नेत्यांशी चर्चा झाल्यावरती त्या संदर्भातला जो सारांश आहे, सार आहे, तो आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील। हिंदी में जाना चाहेंगे, कल जो बंद है उसको शिवसेना ने सपोर्ट किया है। कल का जो बंद है और किसानों की जो पूरी मांगे हैं, उनका समर्थन तो शिवसेना करेगी। और जो भारत बंद यानी पूरा जो राष्ट्रव्यापी बंद का जो ऐलान किया है, उस बंद का भी शिवसेना समर्थन कर रही है। महाराष्ट्र में 3 पार्टी की सरकार है, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस यानी एनसीपी और शिवसेना, तीनों दल इस बंद में शामिल हो गए। लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने सभी से यह अपील की है, ये कोई राजनीतिक बंद नहीं है, ये कोई पॉलिटिकल पार्टी की मांगे नहीं है। किसान पंजाब और हरियाणा का और पूरे देश का किसान में कोई फर्क नहीं है। 12 दिन से वो किसान ठंड में, हाँ, और जिस माहौल में वहाँ डट कर खड़ा है, बैठा है और संघर्ष कर रहा है, तो उस अन्नदाता के प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करना, यही बंद में शामिल होने का हमारा कर्तव्य है। इसलिए सभी ने स्वेच्छा से इस बंद में शामिल होना चाहिए। कोई जोर ज़बरदस्ती की ज़रूरत नहीं है। हमारी भावना है तो किसान है। हम सब लोग लॉकडाउन में 1 साल से घर में बैठे थे,
बंद में शामिल थे तो किसान जो है वो खेती पर काम कर रहा था और हमें अनाज दे रहा था। तो अब उसकी पुकार है कि हमें एक दिन का समर्थन दीजिए, तो मुझे लगता है ये हमारा कर्तव्य है। सीएम साहब क्या दिल्ली जाएंगे? देखिए, कल अकाली दल के प्रमुख नेता माननीय मुख्यमंत्री जी से आकर मिले हैं, बहुत सी बातचीत हुई है। अब हम भी देश के और राजनीतिक दलों से चर्चा कर रहे हैं कि उस बारे में हम कैसे आगे जा सकते हैं। उसके बाद पूरी चर्चा होने के बाद हम सीएम साहब को बताएंगे कि सबका क्या कहना है, बाद में हम निर्णय लेंगे। 2010 का कसा असेल बंदमध्ये शिवसेना कशा प्रकारे सहभागी? हमने कहा ना कि हमने जनता से अपील की है कि ये जो बंद है कोई राजनीतिक मांगे नहीं उसमें हमारी किसी भी पार्टी की, किसी भी दल की, ये किसानों की मांग है। अगर किसान काम नहीं करेगा तो हम भूखे रहेंगे। इसलिए हमारा एक कर्तव्य बनता है कि हम अपने दिल से, अपने मन से इस बंद में शामिल हो। तो 2010 का एक जो खत है शरद पवार का, जो सब सीएम्स को उन्होंने लिखा था इस फार्म लॉ को सपोर्ट करने के लिए, वो फिलहाल घूम रहा है। ये इस प्रकार के लेटर्स, पुराने खत कौन निकालता है खनन करने के लिए और कौन राजनीति करता है हमें मालूम है। 2010 की बात अलग थी, आज हम 2020 में 10 साल में बहुत पानी पुल के नीचे से बह गया है। माननीय शरद पवार जी इस देश के कृषि, किसान और सहकारिता के बारे में सबसे जानकार नेता है। मुझे लगता है उनके ऊपर उंगली उठाना ठीक नहीं है। अगर किसी के मन में शंका है कि ऐसा क्यों वैसा क्यों, तो उनसे जाकर सीधी बात करिए। मनसेने देखील याला पाठिंबा दिलाय की त्यांच्यावरच मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि याबाबत विरोधी पक्ष आहे ते आपल्यावर आता कठोर टीका करतात. नाही, मला बघा असं आहे की जो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, जे प्रकरणावरती चौकशी सुरू आहे आणि त्या प्रकरणाची मला माहीत नाही, त्याच्यात तुम्ही बोलणार. सर, मनसेने देखील कृषी कायद्यांना पाठिंबा दिलाय. तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया होती. शेतकऱ्यांना आता गरज आहे, त्यामुळे या बंदमध्ये जनतेनं स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे. उद्याचा भारत बंद हा राजकीय बंद नाही, तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा यासाठी असल्याचं संजय राऊत म्हणाले.